छाया राजीव देशपांडे. काय झालं होतं? 31 तारखेला मी संध्याकाळी साधारण 5:15 ते 5:30च्या दरम्यान बँकेच्या महाराष्ट्र बँकेच्या ATM मध्ये गेले. तर तिकडे आधी ऑलरेडी एखाद दोन माणसं होती. थांबले जरा वेळ बाहेर मी. एवढ्यात एक जण बाहेर आला. त्यांनी सांगितलं की आतमध्ये बहुतेक पैसे नाही आहेत. तर म्हटलं ठीक आहे, नेहमीच आहे त्यांचं. म्हणून मी परत फिरणार. तर दुसऱ्याने आतमध्ये सांगितलं की मधल्या मशीनमध्ये पैसे आहेत मॅडम, तुम्ही येऊन बघा. म्हटलं ठीक आहे. मी आतमध्ये गेले आणि माझ्या हातानेच मी माझं ATM कार्ड मधल्या मशीनमध्ये डिपॉझिटच्या टाकलं. दोनदा मी 5-5 हजार रुपयाचं ट्रान्झॅक्शन करायचा प्रयत्न केला, पण ते कोऱ्या स्लिप आल्या बाहेर आणि पैसे काही आले नाहीत. तर मी म्हटलं अरे बापरे, पैसे दिसत नाही आहेत. तर दुसरा एक तिथे माणूस होता. तर त्यांनी मला सांगितलं की अरे नाही, ह्याच्यात आहेत पैसे मॅडम, मागे पुढे करत होता, मी बँक एम्प्लॉई आहे. तर तुम्ही एकदा बघा. आणि तो स्वतःच्या हाताने मागे पुढे ते कार्ड करत होता. तर मी त्याला म्हटलं तू कशाला करतोयस, मी नेहमी येते, मला माहिती आहे ना कसं करायचं ते. तर त्यांनी सांगितलं नाही मॅडम, काय काळजी करू नका, मी बँक एम्प्लॉईज आहे, असं म्हटलं त्यांनी. आणि नंतर तो 5 मिनिटांनी वगैरे मी बघितल्यावर नाही पैसे आहेत म्हणून, तर तो निघून गेला. बरं बरं, मी म्हटलं तुम्ही बाहेर जा. तर ठीक आहे म्हणाला. तो निघून गेला. तुम्ही काढाल ना पैसे, आता मी जातो. आणि गेला. आणि त्यानंतर परत एकदा मी ट्राय केला, तर माझा पिन कोड चुकीचा यायला लागला. परत टाकला तर पिन टाकला तर पिन चुकीचा आला, म्हणून इनव्हॅलिड पिन. म्हणून मी कार्ड बाहेर काढलं आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की ते माझं कार्डच नव्हतं. ते इंडस बँकेचं कुठलं तरी कार्ड होतं, जे की मी महाराष्ट्र बँकेचं म्हणून आतमध्ये घातलं होतं ते कार्ड. आणि ह्यामध्ये म्हणजे तिथे अदलाबदल झाली. कशी झाली माहिती नाही, पण ती अदलाबदल तिथे झाली. आणि त्याच्यानंतर मी बाहेर आल्यानंतर साधारण 5 मिनिटाच्या अंतरावर माझे 10-10 हजाराची ट्रान्झॅक्शन, जवळजवळ 5 ट्रान्झॅक्शन झाली. आणि 10,000 असे म्हणून टोटल 50,000 रुपये माझे ट्रान्झॅक्शनमध्ये माझे हे झाले, डेबिट झाले. बँकेत तुम्ही याबद्दल काही निवेदन दिलं का? हो, बँकेला मी दुसऱ्या दिवशी दिले, कारण त्या दिवशी मी म्हटलं काय करू, मला कळत नव्हतं. तिथे बँक बाजूलाच आहे, पण ती बंद होती, कारण पारसी न्यू इयर होतं. नाही, आय थिंक हो, पारसी न्यू इयरच होतं त्या दिवशी. तर त्या दिवशी बंद असल्यामुळे मला लगेच जाता पण नाही आलं. आणि एक गोष्ट म्हणजे ना, खूप नमूद करावीशी वाटते की तिथे कधीच एखादा सिक्युरिटी गार्ड नसतो. तर त्या बँकेमध्ये भरपूर सारे सिनियर सिटिझन्सची अकाउंट्स आहेत. तिथे पैसे काढायला म्हातारे लोक येत असतात. तर माझ्यासारखा अजून कोणीतरी आला, त्याचे काढून थोबाडीत मारून पैसे काढून नेले तरी कळणार नाही. कोणीतरी असलं पाहिजे, तो दरवाजा उघडा असतो, काही सिक्युरिटी नाहीये त्या बँकेची. आणि हे तर मला खूप वेळा नमूद करायला लागतं, कारण तर तिथे जर एखादा सिक्युरिटी असता तर आतमध्ये एवढ्या माणसांना येऊन दिलं नसतं, एकेकांना व्यवस्थित सोडलं असतं. आणि हा जर मध्ये मला जो हे करत होता मध्ये मध्ये गाईड, तर त्यांनी सांगितलं तरी असतं ऍटलिस्ट की अरे त्यांचं त्यांना करून द्या, तुम्ही बाहेर व्हा. तर हे एक माझ्या लक्षात आलं. त्यानंतर बँकेमध्ये दिल्यावर सुद्धा बँक म्हणाल की अरे ही फ्रॉड केस आहे, अशा करोडो फ्रॉड होतात, त्यांनी काय करणार मॅडम. तर म्हटलं मला काही माहित नाही, तुम्ही हे फॉरवर्ड करा. कारण त्याच्यामध्ये मी मुद्दामून नमूद केलंय की आम्हाला काही सिनियर सिटीजनना तिथे सिक्युरिटी नाहीये, जेणेकरून असली पाहिजे. आणि 1 ते 5 मध्ये भरपूर लोक येतात पैसे काढायला. तर त्यांनी मग हां, मग मी त्याच दिवशी पोलीस तक्रार केली. पोलिसांच्याकडे गेलो. त्यांनी FIR नोंदवून घेतला. त्यानंतर त्यांनी बँकेच्या ATM मध्ये येऊन त्यांनी हे पण केलं, पंचनामा वगैरे केला. आणि माझ्याकडनं सगळे काही ते होते ते घेतले. जी ट्रान्झॅक्शन झाली त्याचे घेतले. आणि एक लक्षात आलं माझ्या की दुसऱ्या दिवशी त्यांनी येऊन बँकेमध्ये, मला माहित नाही, पण मला ठाण्याच्या क्राईम ब्रांचचा कोणतरी ऑफिसर तिथे येऊन त्यांनी वाटतं बँकेत भेटून त्यांना सांगितलं की मला तुमचं ते CCTV फुटेज पाहिजे. आणि ते गेले होते. पण पुढे काय झालं मला माहिती नाही. पण डोंबिवली ब्रांचवाले सुद्धा काहीतरी प्रयत्न करतात, कारण त्यांचा पण मला फोन आला होता की आम्हाला सगळे फॉरवर्ड करा हे तुमचे स्टेटमेंट वगैरे. आता काय तुमची काय मागणी? आता मी आज गेले तर माझ्या लक्षात आलं की बँकवाल्यांनी सांगितलं स्टेटमेंट देतो. 2-3दा मी माझा ईमेल आयडी दिला, पहिल्यांदा चुकवला, नंतर दिला. नाही, इथे हे होत नसेल, नेट प्रॉब्लेम आहे, बाहेर बघा. पण अजूनपर्यंत मला बँकेकडनं मिळालेलं नाही. पण मला काय माहित नाही, मी लाईनीत उभी राहून तिथून माझ्या बँकेच्या पुस्तकामध्ये 50,000 गेलेल्याच्या एंट्रीज करून घेतल्या. तर मला असं वाटतं की बँकेने अजूनही माझं ते ॲप्लिकेशन फॉरवर्ड केलेलं नाहीये. ते म्हणले तुम्हाला आम्ही दिलंय ना एक्नॉलेजमेंट माझी.
तर तुम्हाला काय कशाला पाहिजे, आम्ही पाठवू, हा आमचा आहे प्रॉब्लेम. त्यामुळे मला वाटतं की त्यांनी पुढच्या ऑफिसरला पाठवावं किंवा त्यांचा झोनल ऑफिस काय जे असेल ते, आणि ही केस अशी घ्यावी. कारण सिनियर सिटीजनचा प्रश्न काय, हा दिवसेंदिवस खूप कठीण होतो आणि मला माझे पैसे मिळावेत. मी तर म्हणेन की मला पैसे पण मिळावेत, तो माणूसही मिळावा आणि कोण आहे ते बघायला पाहिजे, तुम्ही त्याला पकडावं. असे भरपूर लोक आहेत की ज्यांना हे प्रॉब्लेम्स येतात.